सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे। स्वामी भक्तांनो, आज आपण एक सुंदर असा अनुभव बघणार आहोत। या ताईंसारख्या असंख्य आपल्या ताई याच्यातून या परिस्थितीतून आज जात असतील, त्यांच्यासाठी खूप प्रेरणादायी ठरणारा हा अनुभव आहे। हा अनुभव जो कोणी ऐकणार आहे ना, त्याला एक नवी दिशा, एक नवा स्वामींचा संदेश नक्की मिळणार आहे। आणि स्वामी कसे आपल्या भक्ताच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात या अनुभवातून आपल्याला हेच बघायला मिळणार आहे। त्यामुळे हा अनुभव अगदी शेवटपर्यंत आज प्रत्येक स्वामी भक्ताने बघावा। चला तर मग वेळ न लावता या ताईंच्या शब्दात या सुंदर अशा अनुभवाला सुरुवात करूया। ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ। माझ्या जीवनाचे सूत्रधार असलेले या ब्रह्मांडाचे चालक मालक पालक भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांना कोटी कोटी प्रणाम। स्वामी भक्तांनो, मी लहानपणापासूनच स्वामींच्या सेवेमध्ये आहे, कारण मी मूळची अक्कलकोटची आहे। त्यामुळे आमच्या सर्वांचं हृदयस्थान असलेले स्वामी महाराज सर्व काही, आणि लहानपणापासून स्वामींचा सहवास लाभला, आणि हे माझ्यासाठी खूप भाग्याची गोष्ट आहे असं मी समजते। आणि स्वामी भक्तांनो, माझ्या आयुष्यात आज जे काही घडत आहे ना, ते फक्त माझ्या कर्मामुळे आणि माझ्या मागच्या जन्मीचे काही दोष असतील त्यामुळे घडत आहे। मी स्वामींना कधीही दोष दिला नाही आणि स्वामींना कधीही बोलले नाही। निरंतर फक्त स्वामींची मनापासून सेवा करत आहे। स्वामी भक्तांनो, माझे 2018ला लग्न झाले। लग्न झाल्यानंतर पहिले 2 वर्ष हे खूप छान गेले। माझ्या मिस्टरांना खूप छान जॉबही होता आणि मी देखील जॉब करत होते। त्या दरम्यान मला प्रेग्नेन्सी राहिली आणि मग मी थोडे दिवस म्हणजे जॉब सोडून दिला, आणि त्याच वेळेस माझ्या मिस्टरांचाही जॉब गेला। आणि काय झालं की जॉब गेल्यामुळं सर्वच विस्कळीत झालं, कारण घरासाठी लोन घेतलेला होता, गाडीसाठीही लोन घेतलेला होता। हे एवढे मोठे हप्ते कसे भरायचे, खूप मोठं टेन्शन आज आलेलं होतं। पण आमच्या घरचे हे खूप चांगले होते, त्यामुळं कधीच काही वाटलं नाही। पण या टेन्शनपायी माझ्या मिस्टरांना ड्रिंकचं व्यसन लागलं, ते ड्रिंक करू लागले। मी त्यांना खूप सांगायचे, अहो तुम्ही देवावरती विश्वास ठेवा, स्वामी महाराजांवरती विश्वास ठेवा, स्वामी यातून देखील काहीतरी मार्ग काढतील, तुम्ही डिप्रेशनमध्ये जाऊ नका। मी त्यांना खूप आधार देण्याचा प्रयत्न केला, पण ते शेवटी डिप्रेशनमध्ये गेले आणि ड्रिंकच्या स्वाधीन झाले। ते रात्रंदिवस दारू पिऊ लागले। आता जे काही थोडेफार पैसे होते ते देखील संपत चालले होते। माझ्याकडे दुसरा पर्यायच नव्हता मला नोकरी करण्याशिवाय। माझं बाळ अक्षरशः 2-3 महिन्याचंच होतं। त्या दरम्यान मला जॉब देखील जॉईन करावे लागला। मिस्टरांना काही केलं जॉब मिळत नव्हता। स्वामींपुढे रात्रंदिवस नाक घासत होती, रडत होती, स्वामींचा धावा करत होती, तारक मंत्रही म्हणत होती, स्वामी चरित्राचे पारायणी करायची। बाळ छोटं होतं, सर्वत्र धावपळ चालू होती। आणि त्या दरम्यान मिस्टर खूप त्रास देऊ लागले, नाना प्रकारे माझ्यावरती संशय घेऊ लागले। त्यामुळे मलाही खूप म्हणजे खूप असं फील व्हायचं की आता काय करावं। कधी कधी असं वाटायचं की आपण जगूच नाही, पण स्वामी खूप शक्ती देत होते। स्वामी आहे म्हणून काही वाटत नव्हतं। असं वाटायचं हे दुःखाचे 4 दिवस नक्की जातील आणि सुखाचे दिवस पुढे येतील। पण माझ्या आयुष्यात सुखच नाही असं मला वाटतं, कारण माझ्या मुलाची सर्व जबाबदारी माझ्यावरतीच आहे। आता मी घराचे हप्ते, त्याचबरोबर गाडीचाही हप्ता आणि माझ्या मुलाचं शिक्षण वगैरे सर्व मी बघते। माझे मिस्टर फक्त ड्रिंक करतात आणि मला त्रास देतात, एवढं त्यांचं काम असतं, बाकी काही एक करत नाही। कितीही म्हटलं ना की जॉब बघा, जॉबचं काहीतरी करा, तर ते काहीच मनावरती घेत नाही। सकाळी घरातून जॉबच्या शोधासाठी बाहेर पडतात आणि संध्याकाळी ड्रिंक करून घरी येतात, एवढाच त्यांचा दिनक्रम चाललेला आहे। स्वामी भक्तांनो, मी खूप कंटाळली, पण स्वामींच्या आशेवरती आहे। स्वामी नक्की माझ्या जीवनात सर्व काही व्यवस्थित करतील, असे मला स्वामींचे खूप सारे अनुभव आत्तापर्यंत आलेले आहे। स्वामी भक्तांनो, एकदा असंच काय झालं ना, जेव्हा माझं लग्न झालेलं नव्हतं, लग्नाच्या अगोदर मी स्वामींचे पारायण करायचे, स्वामी चरित्र मी रोज वाचत असायची। त्याच वेळेस काय झालं, एक दिवस असंच माझं 56वं पारायण चालू होतं। 108 पारायणाचा मी संकल्प केलेला होता। त्या 56 पारायणाच्या दिवशी काय झालं ना की अचानक
मी असं आपण नाही का असे केस पुढे आल्यानंतर असे केस मागे घेतो, तर मी माझं सहज हात असा केस मागे घेण्यासाठी गेला, तर मला तिथे अशी गाठ जाणवली, कानाच्या मागे गाठ. मला कधीच म्हणजे मी तिला बघितलंच नव्हतं आणि त्या दिवशी मी ते वाचता वाचता असं केलं आणि मला गाठ जाणवली. त्यावेळेस मला खूप प्रचंड भीती वाटली की आता काय करायचं म्हणून. आता ही गाठ आली, ह्या गाठीचं जर काही असेल तर काय करायचं. मी लगेच स्वामींना विनंती केली की स्वामी, माझी जर भक्ती खरी असेल ना, म्हटलं ही गाठ रात्रीतून पूर्णपणे बरी होऊ द्या, म्हटलं ही गाठ नाहीशी करा, असं स्वामींना म्हटले. आणि मग मी तारक मंत्रही म्हटली 11 वेळेस. त्यानंतर जी विभूती पडली होती ती त्या गाठीवरती लावली आणि रात्रभर मला अक्षरशः झोपच आली नाही. खूप मनामध्ये वेगवेगळे विचार येऊ लागले. जर कॅन्सर असेल, काही जर होत असेल तर काय करायचं. आणि स्वामीच पुढे मला दिसत होते. रात्रभर मी झोपलीच नाही. सकाळी पाठी मला झोप लागली आणि झोप लागल्यानंतर मग थोड्या वेळ मी झोपली आणि सकाळी उठली, अंघोळ वगैरे झाली आणि मग मी ती गाठ अशी म्हणजे बघावं म्हटलं हात लावून आणि डॉक्टरकडे जावं असं विचारच करत होती. तर हात लावून बघितलं तर स्वामी भक्तांनो, तुमचा देखील विश्वास बसणार नाही जसा माझा बसला नव्हता. ती जी गाठ आहे ना, ती पूर्णपणे नाहीशी झाली होती. तिथे थोडीसुद्धा काहीच राहिलं नाही. असं कोणीच म्हणणार नाही की इथं गाठ होती म्हणून. हा माझ्यासाठी खूप मोठा त्यावेळेस स्वामींचा साक्षात्कार घडला होता. इतका मोठा चमत्कार स्वामींनी माझ्या बाबतीत घडवला होता. असंच एकदा काय झालं ना की मी हे करत होती, असंच मला आजारी पडल्यानंतर माझं सारखं पोट दुखायचं. मग मी औषध वगैरे खूप घेतले पण काही एक फरक पडत नव्हता. मग डॉक्टर म्हटले की आपण एकदा सोनोग्राफी करून बघूया. आता सोनोग्राफी करून बघायची आणि त्याच दरम्यान काय झालं होतं ना की माझे वडील हे एक्सपायर झाले होते आणि आमच्या घरामध्ये मी सर्वात मोठी आहे आणि आम्हाला कोणीच नाही. आम्ही दोघी बहिणी आहे, भाऊ नाही आणि आमची एक आजी होती आणि माझी आई आणि आम्ही दोघी बहिणी, एवढाच आमचा आधार होता. ह्या वडील गेले त्यामुळे त्या डिप्रेशनमध्ये मला प्रचंड म्हणजे असं मानसिक त्रास झाला होता. त्यामध्ये हे पोटाचंही आणि छातीमध्ये देखील प्रचंड दुखत होतं. तर मग डॉक्टर म्हणले सोनोग्राफी करून बघू आणि तुमचे याचा छातीचं देखील आपण चेकअप करूया, एखाद्या वेळेस अटॅकचे परिणाम हे असू शकतात असं डॉक्टर बोलले. त्यावेळेस खूप भीती वाटत होती. स्वामी, मला तुटून देऊ नका, मला काही होऊ देऊ नका, माझे रिपोर्ट अक्षरशः नॉर्मल येऊ द्या. मी तुम्हाला आयुष्यभर सोडणार नाही. माझ्या आयुष्यात कितीही दुःख येऊ, कितीही संकट येऊ, मी तुम्हाला सोडणार नाही. फक्त मला या संकटातून बाहेर काढा, असं मी स्वामींना विनंती करत होती. आणि माझी सोनोग्राफी झाली. त्यानंतर माझं छातीचेही रिपोर्ट म्हणजे छातीचाही तपासणी झाली. त्यानंतर मग माझं 24 तास म्हणजे स्वामींचा मंत्र चालू होता मनामध्ये. स्वामींना खूप धावा करत होती आणि माझे थोड्याच वेळामध्ये रिपोर्ट आले. स्वामी भक्तांनो, जेव्हा डॉक्टर म्हटले ना की तुम्हाला काही एक झालेलं नाही, सर्व काही नॉर्मल आहे, त्यावेळेस पुन्हा एकदा स्वामींच्या चरणी नतमस्तक व्हावंसं वाटलं. हे फक्त अशक्य ती शक्य करतील स्वामी. स्वामींनी जीवनामध्ये शक्य केलं होतं. खूप मोठी प्रचिती त्यावेळेस मला आली होती आणि आत्ता आयुष्यात जे काही घडत आहे ते देखील स्वामी महाराज पूर्णपणे बरं करणार आहे हे मला माहीत आहे. मी माझ्या मिस्टरांना सोडण्याचा कधीही विचार करणार नाही. माझे मिस्टर जसे आहे तसे मला हे करतात आणि माझे मिस्टर, मला माहीत आहे एक दिवस स्वामी नक्की त्यांना याच्यातून बाहेर काढणार आहे. रोज माझं तारक मंत्राचं तीर्थ त्यांना चालू आहे आणि स्वामींची सेवा, नामस्मरण आणि माझं मुलाला बघून जॉब करणं हे देखील माझं चालू आहे. ज्या माझ्या बहिणी या अशा समस्यामधून जात आहे त्यांनी स्वतःला एकटं कधीच समजू नका. स्वामी महाराज आपल्यासोबत आहे. जेव्हा आपल्या आयुष्याचे भोग संपणार आहे त्यावेळेस नक्की स्वामी महाराज काहीतरी चमत्कार आपल्या देखील आयुष्यात करतील, आपले देखील सुखाचे दिवस येतील अशी आशा मी व्यक्त करते आणि त्या बहिणींनाही स्वामी सेवा करायला सांगत आहे. असा माझा आलेला हा छोटासा अनुभव होता. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर अनुभव होता. या ताईंचा अनुभव तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्व स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.